कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मांगी तुंगी व नमोकार तीर्थक्षेत्र तसेच चांदवड येथील रेणुका देवीचे एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते। याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील भिलवड गावाजवळ मांगी तुंगी येथे जैन धर्मियांचे तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची 108 फुटाची भव्य अशी उंच मूर्ती असून ही मूर्ती मांगी तुंगी डोंगरावर 4500 फूट उंचीवर साकारण्यात आली आहे। ही मूर्ती बनवण्यासाठी 19 वर्ष लागले। ही मूर्ती संपूर्ण विश्वातील सर्वात उच्च व सर्वात सुंदर अशी मूर्ती समजली जाते। म्हणून मांगी तुंगी हे जैन धर्मियांचे जागतिक तीर्थस्थळ म्हणून ओळखले जाते। म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिवसीय सहलीचे आयोजन ज्येष्ठ नागरिक महिला समितीच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे, कार्याध्यक्ष विजयजी बब्ब, उत्तमभाई शहा, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे सर्व पदाधिकारी यांनी सहलीचे आयोजन करण्यात आले होते। या सहली दरम्यान श्री 1008 विश्व हितकर सतिशय चिंतामणी पार्श्वनाथ भगवान मंदिराला भेट देऊन त्या ठिकाणी ही माहिती समजावून घेतली। तसेच नवग्रह शांती जीन मंदिर तसेच नमोकार तीर्थ तसेच श्री क्षेत्र चांदवड येथील श्री रेणुका देवी मंदिर व श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराचे दर्शन घेऊन ज्येष्ठांनी मनमुराद आनंद घेतला। या सहली दरम्यान सर्व ज्येष्ठ मंडळीच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसून येत होता। ही सहली यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सेवा मंच अध्यक्षा सुधाभाभी ठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष विजयजी बब्ब व त्याच्या सर्व पदाधिकारी यांनी ही एक दिवसीय धार्मिक सहल यशस्वीरित्या संपन्न केली। संपादक बिपिन गायकवाड, महाराष्ट्र बाजार न्यूज, कोपरगाव।